हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण गृहिणींना आपण घरात बसून पैसे कसे मिळवू शकतो ह्याच्याबद्दल जरासं आयडिया शेअर करणार आहे. का म्हणजे हे बघा, हल्ली पैसा तर प्रत्येकाला पाहिजे. सगळं महाग होत चाललेलं आहे, महागाई वाढत चाललेली आहे आणि आपले खर्च पण वाढलेले आहेत. पूर्वी आपल्या घरात एक लँडलाईन असायची फक्त. आज आता प्रत्येकाच्या हातात फोन आलेत, प्रत्येकाला गाडी लागते. असं आपले पण खर्च खूप वाढलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच गृहिणींना पण वाटते आपण घरात बसून घर सांभाळून काहीतरी मिळवू शकतो का, त्याच्याबद्दल आम्हाला जरासं गाईड करा म्हणून. पूर्वी पण मी बरेच गोष्टी सांगितलेल्या होत्या, आता फॉलो करून पण काही जणी सक्सेसफुल झालेल्या आहेत. म्हणून आज मी म्हटलं आता एट ए टाइम 20-25 गोष्टी सांगण्यापेक्षा एका व्हिडिओत फक्त आपण 5 गोष्टींचं विश्लेषण करायचं आणि आपण ती निवडताना आपल्यात कुठली कला आहे, आपल्याला काय आवड आहे, किंवा आपल्याला काही कमी असलं तरी आपण तर कसं ज्ञान मिळवून घ्यायचं आणि परफेक्ट बनायचं, हे सगळं करून आधी त्या गोष्टीतलं आपण स्किल मिळवून तर चालू करायचं. आणि आवड ही अतिशय गरजेची आहे. फक्त पैशासाठी करू नका. आवड आहे, तुम्हाला समाधान मिळते, तुम्ही एन्जॉय करता, ते मग आपोआप पैसा मिळतो. पैशासाठी आपण करत गेलो की काय होते, जरा पैसा मिळाला नाही, कमी झाला, तुम्हाला कंटाळा येतो, सोडून टाकता. नाही, तुम्हाला त्याची आवड आहे, पॅशन आहे म्हटल्यावर हो मला हेत ना मस्त मजा वाटते म्हणून आपण करत जातो, मग तर आपोआप छान चालत जाते. त्यामुळे आधी आपली आवड आपण निवडायची आहे. आज मी फक्त 5 गोष्टी सांगणार आहे. असे अधूनमधून व्हिडिओ घालणार. एकदम जास्त घेतले की तर नीट आपल्यालाही होत नाही आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो. त्यामुळे आणि गरजेचं काय आहे, आणि महागाई तर हे झालंच, आपल्याला सुद्धा कॉन्फिडन्स येते. स्वतः आपल्याला काहीतरी खर्च करायचे असले तर आपण स्वतः मिळवलेला पैसा असला तर आपल्याला कॉन्फिडन्स येते. त्यामुळे आपण स्वतः एटलिस्ट थोडं तरी व्यवस्थित हक्कानं मानानं आणि आपल्यासाठी तरी म्हणजे आपल्याला त्याचा कॉन्फिडन्स मिळतो. आपण काहीतरी समाजाचं देणं लागते आणि सारखं दुसऱ्यांकडनं, तर नवरा असेल, वडील असू देत, मुलगा असू देत, त्यांच्याकडनं कशाला हात पसरायचे. म्हणून हे पैसेसाठी कोणालाही विचारायचं नाही. मला हवं एवढे, माझे स्वतःचे खर्चापुरता तरी मी मिळवू शकते आणि मिळवते. आणि शेवटी का नाही, स्वतः मिळवलेले पैसेचा आनंद एक वेगळाच असतो बरं का. त्यामुळे आज आपण ह्या 5 गोष्टी बद्दल बोलूया. हा आपल्या आजूबाजूला खूप जणी हे वापरतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण क्लासेस घ्यायचे. आता क्लास कशाचे घ्यायचे? तुम्हाला कशात आवड आहे, तुमचं गणित चांगलं आहे, गणिताचे क्लास घ्या. तुम्हाला मेहंदी काढायला छान येते, मेहंदीचे क्लास घ्या. कुठलाही तुमचं प्लस पॉइंट आधी बघून घ्या. तुम्हाला आवड काय आहे, तुम्ही काय एन्जॉय करता तर बघा. एखाद्याला स्कॉलरशिपचे, नवोदयचे हे सगळं चॅलेंजिंग वाटते, ते क्लास घ्या. काही करा, पण तर काम करताना आपल्यालाही त्यातनं आनंद मिळवायला पाहिजे, हे महत्वाचं. फक्त पैशासाठी करू नका. आपला आनंद पण महत्वाचा आहे आणि आपल्याला आनंद मिळाला, आपण एन्जॉय केलं की आपोआप पैसा येतो. त्यामुळे आधी पैसेचा जास्त विचार करू नका. पहिल्यांदा 2 मुलं असतील, 4 असतील, मग अशी वाढत जातात. हे झालं पहिलं.
दुसरं फूड म्हणजे डबे करून देणं म्हणा, घरात फराळाचं करून देणं. हल्ली बघा आजूबाजूला कितीतरी नोकरीला जाणाऱ्या स्त्रिया असतात किंवा कॉलेजला कामाला जाणारे एकटी माणसं असतात. त्यांना सारखं हॉटेलमधलं खाणं सोसत नाही. त्यांना घरगुती खाणं, आपले घरातले सारखं जेवण मिळालं की आनंद वाटतो. त्यामुळे तुम्ही हा बिझनेस चालू केला तरी खूप चांगलं आहे. इन द बिगिनिंग फार इन्कम मिळणार नाही म्हणते तसा, तुमच्या घरातल्यांचा खर्च निघून जाईल. पण हळूहळू आणि किंवा आता आमच्या घराजवळ एक बाईका नाही, रोज दुपारी 3 वाजलेपासून त्यांच्याकडे समोसे तयार गरम गरम मिळतात संपेपर्यंत. कधी 6ला संपते, कधी 7ला संपते. असं आपल्या घरातनं सुद्धा तुम्ही चालू करता. ते खिडकीलाच एक ओपनिंग करून घेतले आणि तिथून त्यांचा व्यवसाय अगदी गरमागरम 3 वाजता चालू होते, संपलं की संपलं. आणि जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला हवे असले की लोक आधीची ऑर्डर देतात. किंवा आता दिवाळीच्या वेळेला दिवाळीचे फराळाचं तुम्ही चालू करू शकता. किंवा आता गणपतीला वगैरे मोदक किंवा दर संकष्टीला सुद्धा ऑर्डर देणारी लोक असतात. रोजचे जेवणाचे ऑर्डर देणारे लोक असतात. त्यामुळे हे काहीतरी आपण चालू करू शकतो. म्हणजे आपल्याला तरी तर करताना आनंद मिळतो, बाकीच्या लोकांना पण त्यातनं उपयोग होतो. आणि आपण घरात बनवताना कसं व्यवस्थित छान स्वच्छ बनवतो. त्यामुळे हे घरगुती जेवणाचे डबे म्हणा, फराळाचं म्हणा, हेतनं आपण पैसे मिळवू शकता. हे झालं 2. आणि तिसरं कपडे. हल्ली का नाही कपडे सारखे लागतातच कोणालाही. तर साड्या असतील, ड्रेस मटेरियल असेल, बेडशीट वगैरे असतील, हे सगळं आणून विकणाऱ्या बायका पण आपल्याकडे भरपूर आहेत, चांगलं करतात. आणि हे करताना का नाही बऱ्याच जणी मी बघितले म्हणून तुम्हाला आयडिया देते. भिशी पण ते चालू केलेली आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला 200, 500 काही काही ठरलेलं आहे. तसे त्यांचे मेंबर्स असतात 25, 50 काही आहेत ते 100. त्यातनं चिठ्ठी काढली जाते. कोणाची चिठ्ठी लागतीये त्याला तेवढे पैसेचे सगळं तुम्ही काय हवं तर चॉईस करून घेऊ शकता. साड्या ते साड्या, बेडशीट ते बेडशीट, चादरी काही वॉटेवर. पुढचे हप्ते तिनं भरायचे नाही. असं वर्षाचं करता. फक्त 12 जणींना त्यातनं फायदा मिळतो ऍक्च्युअली. तर पहिला लागलेल्यांना जास्त मिळतो. नंतर 10व्या महिन्याना 11व्या महिन्याना इथे तुम्हाला गुंतवणूक पण करावी लागत नाही. पैसे ते मेंबर्स देतात दर महिन्याला आणि धंदा तुमचा, पैसे त्यांचे आणि बिझनेस तुमचा आहे. त्यामुळे हे कपडे म्हणा किंवा कितीतरी जण हे वेगवेगळी ज्वेलरी आणि डिझायनर क्लोथ्स, वेगवेगळे टाईपचे ब्लाउजेस म्हणा, साड्या म्हणा डिझाईन, आणि त्याला मॅचिंग हल्ली सगळ्यांना मॅचिंग लागते. त्यामुळे मॅचिंग वेगवेगळी ज्वेलरी असते. हेच सगळं करतात. म्हणजे कपडेचं वेगळं आणि ज्वेलरी आणि हे सगळं डिझायनर क्लोथचं वेगळं का. म्हणजे नाही ते तुम्हाला गिराईक वाढल्यावर खूप त्रास होतो. त्यामुळे ॲटलिस्ट पहिल्यांदा चालू करताना सगळ्या गोष्टी एकत्र करू नका. तुम्हाला आवड कशात आहे, तुम्हाला नॉलेज कशाची आहे तेवढंच चालू करा. पुढचं आपल्या एरियात बघा, इथे कोणाला काही सर्व्हिसेस पाहिजेत का. आता बऱ्याच जणी नोकरीला जातात, त्यांना मुलं सांभाळायची असतात. मुलं आपण मूल म्हणजे काय, आपले काळजाचा तुकडा आहे तो आपण कुठेही ठेवून जाणार का नाही. मग तुम्ही त्या कॉलनीतल्या असला की तुमचा सगळ्यांवर विश्वास असतो. मग ते काय म्हणतात, ओके तुम्ही पाळणाघर चालू करता, ते आम्ही तुमच्याकडे बाळाला ठेवून जातो.
खूप चांगलं आहे आणि तुम्ही त्यांना बघायला मग जास्त मुलं झाली की असिस्टंट्स ठेवून घेऊ शकता. आणि मुलांना का नाही इथे शिस्त पण छान लागते का, म्हणजे मी बघितलेलं आहे हे म्हणून सांगते. तिथे आपण सोडल्यावर का नाही मूल, आता सपोज दुपारचे वेळी तुम्ही जेवण करून तुमची ड्युटी दुपारी आहे जाता, तर मूल काय करते, गेल्यावर हातपाय धुते, हातपाय पुसून घेते आणि जे गाद्या घातलेल्या असतात जाऊन झोपून टाकते. एवढं शिस्तीत घरात एवढं तक्रार करणारी मुलं सुद्धा तिथे सगळे मुलांबरोबर एवढं व्यवस्थित वागतात. जेवताना कित्येक ठिकाणी तिथे वरण भात वगैरे दुपारचं मुलांना त्या करून देतात, म्हणजे गरम गरम असते, घरात तर करून दिलेलं गार असते. तर तुमचं तुम्ही ठरवायचं तुमचे हे पालक कसे आहेत. त्यामुळे हे सुद्धा एक अतिशय चांगलं, पण ह्याला आपल्याला मुलांवर आवड पाहिजे, प्रेम पाहिजे आणि तर सगळं करायची तयारी पाहिजे. मग तुम्ही इवन त्याला तुम्हाला हेल्पर्स तुम्ही हे पण करू शकता मुलं वाढल्याप्रमाणे. हे पण अतिशय चांगलं आहे. पण हे कुठलंही तुम्ही चालू करताना त्याला कुठले कुठले गुण लागतात. आता मुलांचं बेबी सिटिंग, बेबी केअर, म्हणजे आपल्याला मुलांवर अतिशय प्रेम पाहिजे, असे ते गुण आपल्याकडे पाहिजे. आणि सगळ्यात का नाही ऑनेस्टी अतिशय महत्वाची आहे. प्रेम पाहिजे आणि अतिशय प्रेमानं, अगदी चांगले मनानं आपण कुठलंही तुम्ही चालू करा, ते यश तुमचंच आहे. बघा, तुम्हाला आवडलं आणि ह्याचे पुढे पण ह्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असले तर आपण सांगा का, म्हणजे हल्ली कसं ऑनलाईन पण खूप कामं आहेत, खूप आपल्या मुली करतात. पण हे अगदी साधं, इवन शिक्षण कमी असलं तरी ह्या ह्या 5 गोष्टी आपण करू शकतो अगदी. आणि हे बघा, पैसा का नाही, आपण कष्ट केलं, राबलं तरच येतं. त्यामुळे हे महत्वाचं, काहीतरी करायला पाहिजे, केल्याशिवाय उगीच पैसा आपल्याकडे येत नाही. हॅव ए गुड डे.